जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचे स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। पाथर्डी येथे नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने प्रयत्न करा, पालिकेची सत्ता आपल्या पक्षाच्या ताब्यात आल्यास शहर विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। परंतु येथे जाताना सकाळी 7:30च्या सुमारास पवार काही काळ येथील शासकीय विश्रामगृहावर थांबले होते। यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या निवडक कार्यकर्त्यांशी पालिका निवडणुकीविषयी चर्चा केली। पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण ते रायगणसिद्धी रोडवरून सुरू झालेली शिवपानंद चळवळ महाराष्ट्रभर पसरली। हजारो शेतरस्ते खुले झाले। पारनेरमध्ये उभी राहिलेली शिवपानंद शेतरस्ता चळवळ राज्यभर पोहोचली। त्यांचा हजारो शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे प्रतिपादन राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणनेते शरद पवळे यांनी केले। शेतरस्ते व शिवपानंद रस्त्यावरील अतिक्रमण काढणे सीमांकन करण्यासाठी 22 मे 2025 रोजी महसूल विभागाने शिवपानंद चळवळ सुरू केली। पुणे येथील गुंदाई कंपनीचे वितरक सोमनाथ होळकर यांच्या चैतन्य हेवी इन्पिक्स कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षात विक्रमी व्यवसाय केला। याबद्दल चैतन्य हेवी इन्पिक्स कंपनीला गुंदाई तर्फे सर्वात मोठा जागतिक डीलर म्हणून गौरवण्यात आले। 2025 मधील जागतिक डीलर वितरण करण्यात आले। सल्लागार समितीचे बैठकीत पुरस्कार करण्यात आला। श्री क्षेत्र मोहटदेवी सार्वजनिक ट्रस्ट मंडळाच्या विश्वस्त पदांची निवड अखेर जाहीर झाली। प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी 2025 आणि 28 या 3 वर्षाच्या कार्यकाळासाठी नवीन विश्वस्त जाहीर केले। विश्वस्त पदासाठी एकूण 390 अर्ज प्राप्त झाले होते। नियमानुसार मोहटे गावातील 5 व इतर गावांतील 5 अशा 10 विश्वस्तांची निवड करण्यात आली। श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक 7 सिद्धिविनायक मंदिर मोरगे वस्ती परिसरातील श्री देवेंद्रनाथ मडी देवस्थान मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून चोरट्यांनी दानपेटी चोरून नेली। मंदिराचे भक्त गणेश कलंगे हे सकाळी मंदिरामध्ये पूजेसाठी आले असता त्यांना मंदिरात दानपेटी नसल्याचे निदर्शनास आले। त्यांनी दानपेटी चोरी प्रकरणी मंदिराच्या विश्वस्तांना माहिती दिली। परिसरातील रस्त्यांवर दानपेटी फुटलेल्या अवस्थेत मिळाली। या प्रकरणी शहर पोलिसांनी फिर्याद नोंदवली आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। श्रीरामपूर इथल्या टाकळीभान तालुक्यातील हरेगाव शेती महामंडळ व मळ्याचा परिसर तसेच गावाच्या आजूबाजूच्या क्षेत्रात बिबट्याच्या सततच्या वावरामुळे नागरिक, शेतमजूर, विद्यार्थी व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सायंकाळी 6 नंतर घराच्या बाहेर पडण्यास ग्रामस्थ घाबरत आहेत। हरेगाव परिसरात बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडे अनेक दिवसांपासून ग्रामस्थांनी मागणी केली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथे नवचैतन्य सामाजिक संस्थेच्या चैतन्य आधारलय आश्रमाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी पार पडला। वृद्ध व अनाथ लोकांसाठी नवचैतन्य सामाजिक संस्था हा आश्रम बांधणार आहे। त्यामध्ये गरीब व अनाथ लोकांना मोफत जेवण, निवासाची सोय व इतर सुविधा मिळणार आहेत। त्यासाठी सामाजिक सद्भावना असणाऱ्या लोकांचा सहभाग घेतला जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष हनुमान शिंदे व सचिव देवराम उदार यांनी सांगितले आहे। कर्जत तालुक्यातील कुळधरण परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे। सुपेकर वाडीत 2 दिवसांपूर्वी ऊसाच्या शेतात बिबट्याचे पिल्लू आढळून आले होते। त्यानंतर वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याची मादी बंदिस्त केली। त्यानंतर शुक्रवारी पुन्हा येथील वाडीत मोतीराम सुपेकर यांची शेळी बिबट्याने ठार केली। सध्या परिसरात ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे सुरक्षित निवारा नसल्याने बिबटे सैरभैर झाल्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत आहेत।
आहेत। या भागात बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याने मादी पिल्लांच्या शोधार्थ येईल असा अंदाज वन विभागाला होता। त्यानुसार पिंजरा लावून मादी जेरबंद केली। नर जातीचा बिबट्याही येथे असण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। अहिल्यानगर तालुक्यातील कापूरवाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खनन त्वरित थांबवण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत तहसीलदार संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले। येत्या 2 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। श्री साईबाबाच्या दर्शनासाठी आज सकाळी तब्बल 42 विदेशी साई भक्तांनी मध्यान्ह आरती करिता उपस्थित राहून श्री साईबाबांच्या समाधी दर्शनाचा लाभ घेतला। या भक्तांमध्ये 40 साई भक्त जर्मनीतून, 1 साई भक्त कॅनडातून तसेच 1 साई भक्त फ्रान्स मधून आले होते। या सर्व विदेशी साई भक्तांचे संस्थेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी स्वागत करून सन्मानपूर्वक सत्कार केला। जिल्ह्याची खबर बातमीमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।